हे एक टायर 5 लाखाचं आहे. ओ बाबा रात्री आम्ही रिक्षा झोपेल होतो. रात्री 2 वेळा उठून पाहतो अक्षय कुठे गेला, अक्षय कुठे गेला. तर अक्षय इथे झोपेल रात्री. निवांत झोपेले. दिसली जागो शाकाट होईल. हो जागा जळून जाईल. ट्रक काहीच राहील नाही. डायरेक्ट काम 25 आहे. म्हणजे इंजिन सगळं जळून टायर चोकडच काही राहिलं. म्हणजे लबराची जी वस्तू आहे ना ती काहीच राहिली नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि बघू शकता आपण इथं पंपावर थांबलो होतो. इथं ट्रॅक्टर लावला होता आणि इथं कॅम्प टेंट होता आपला. टेंट तो काढलाय. इथं काड्या राहून गेला हर्षाकडून. पण त्या काड्या राहून जाते इकडंच. ह्या जर नसल्या टेंट उभाच राहू शकत नाही. हर्षा ज्याला महत्वाचं आहे सांभाळून घेत जायचं. तर ठीक आहे, आता आपल्या इकडून खाडूश्याम जवळपास 30 किलोमीटर लांब आहे. फक्त इकडून सर्च केलं मी आताच 30 किलोमीटर लांब आहे. आपण 1 तास तिकडे पोहोचतोय. पण त्याच्या आधी ही नळीचं आपलं परत खोलायची आता. आणि तिला ती अल्ट्रेशन केलं आपण. हे असं अल्ट्रेशन केलेलं आहे ते त्याला लावून घ्यायचं. म्हणजे डायरेक्ट टेन्शन आलं नाही. परत आपल्याला काम फास्ट होईल. म्हणजे ऑइल टाकून घेतलं का गुतच म्हणून जाईल. म्हणजे ती लिकेजची तकतकच म्हणून जाईल आमची. ते चालू आहे आता. हर्षीला टेंट काढलाय. तू गाड्या घालून राहिला. आजचं आमचं डेस्टिनेशन असं एका खाडूश्यामीचं दर्शन करून पुढं जायचं प्लॅन आहे. मग बघू किती पुढे जाऊ शकतो आपण त्याच्यावर बघू. बाकी सगळं मटेरियल असं आमचं पडेल इकडं तिकडं सगळं पडेल आता. सगळे मला ड्रोन आहे आपल्याकडं. पण टायरची जागा नाही भेटली आपल्या व्हिडिओ काढला. त्याच्यामुळे काढला नाही आपण व्हिडिओ. त्यात काही विषय नाही. तर चालू व्हिडिओ. ऋषीची काही कपडे घालून राहिला, काही पॅकिंग चालू आहे. हर्षीची चालू टेंटचं. माझं आवरलंय, सगळ्यांचं आवरलं. आता निघायची तयारी. आता एक काम करू आपण, हे सगळं मटेरियल ठेवून घेऊ लवकर आणि लवकर निघायचा प्रयत्न करू. बाकी सगळ्याची इच्छा आज काय तरी झालं म्हणून माग गोण्या घे 2-3 गोण्या कागद घ्यायलाच लागेल म्हणून. बाकी काही माहिती नाही. बाकी तुम्हाला ठेवायला त्रास होतो म्हणून मला ठीक आहे जाताच करू म्हटलं. काय अडचण बाकी तुम्हाला ठेवून घेऊ. म्हणजे कसं बसता बिसतील थोडं आडीतुडे पडतील पोरं. त्याला जागा मोकळी राहील. तेच करू. आज काही जरी झालं तरी गोण्या कागद घेऊनच टाकू. कारण की इकडे पाऊस वातावरण पण झालं. तुम्ही बघू शकता आज झालंय. काय करावं काही नाही. नुसतं पाऊस वाव झालं ना. मला आता आमचे म्हणजे फोन आला का म्हणून स्पीकर पाऊस चालू. अरे बाप म्हटलं तर वाढीत झाले. स्पीकर पाऊस जर असतो तर भयंकर काम आहे. आणि नुसती ऑपरेट नुसती गिचगिच. मग रस्ते लय भयंकर आहे. डेंजर काम आहे एकदम. राडा होणार. ठीक आहे आता एवढं सगळं आवरून घेतोय. आवरून घेऊया आणि लवकर निघूया. आता पहिल्यांदा ठेवून घ्यायला लागलं मटेरियल. सगळं मटेरियल ठेवून घ्यायला बरं. एकाच ठेवायला लागत. जिने आगळी ठेवेल त्याला ठेवायला लागू राहिले. काम वाटून घेतले पोरांनी सगळे. हर्षा आहे ना हर्षा जवळपास स्वयंपाकाचा थोडी मदत. मग स्वयंपाक तिकडे जण काही विषय नाही. थोडी मदत करी त्या. हा भाऊ फक्त मटेरियल काढून द्यायला आहे. हा भाऊ असा आवरायला आहे. भांडे बिंडी घासायला आहे. मग आता फार हे लावून दिला. हेच करून टाकेल फार. मर ठेवायला मीच, तिथून काढून द्यायला मीच, आणि मधून गोळा करायला मीच. तुम्ही फक्त अन्न खाते आहेत. अन्न नाही म्हणते खालती का डोक्यात वाद आल्या काय तो. मग असंच करायला म्हटलं खाजवाली. ठीक आहे अशी परिस्थिती चालू. हशी माझी चालू राहते. मानव घ्यायचं काय काम नाही तर काय मानव घ्यायचं बा हशी. असं खेळ अवघड. ठीक आहे आता मटेरियल घेऊ ठेवून निघू आपण. तर आता आपण परत टॅक्टर डिझेल टाकून घेऊ राहिलो. आता इकडून डायरेक्ट खाडूश्याम. तुम्ही खाडूश्याम 30 किलोमीटर होता ना. खाडूश्याम 30-35 आसपास आहे मग जवळपास. दाखवतो तसं काय तसं. आता तो त्याला विचारून घेऊ. वेल्डिंगचं दुकान आहे इकडं. ते वेल्डिंग करून घ्यायला डिझेल टाकून घ्यायला लागेल. ऋषी सगळं वर सेटअप वाचून घेतलं आहे. आता निघायचं फक्त. पाऊस नाही आला म्हणजे बरं होईल बा. आता पाऊस आणलाय त्रास देवर आहे सध्या. तर बघू शकता 2300 रुपयाचं बसलं. पण अजून बाकी काय तो हे हर्षा काही निगराणी अवघड आहे. पावसाचं वातावरण झालं खतरनाक मध्ये. अजून 4 किलोमीटर असते आपल्याला. 4 किलोमीटर तर भेटेल बरं का आपलं गॅस वेल्डिंग. 4 किलोमीटर नंतर गॅस वेल्डिंग भेटत. मग ती गॅस वेल्डिंग करायला लागेल. नळ खोल सकाळी आता काळी नळे हात होणार आपल्याकडे. काय का ठेवली तो ह्या बॅग मध्ये ना. मग काहीतरी जागा सांगून गेली. काय विषय नाही. एलंगी याच्यावर टाकेल त्यांनी. हो आता बघू शकता 4119 रुपये असं झालंय आमचं डिझेल. जाखानावर आहे. जमत जाखाना सोपं डिव्स पाहायचं. त्यालाही माइंड लागत माहित आहे का.
माहिती. तर बघू शकता ट्रॅक्टर लावलाय आपण बाहेर आणि गॅस वेल्डिंग करायला आलोय. ते दादा येते 5 मिनिटात आणि बाहेर लावला लगेच पाऊस चालू झाला रे. काय करावं पाऊस आला काही समजा ना बार एकदम म्हणजे असं झालंय आम्हाला ना काय करावं काय नाही पावसाने. आणि देवाला प्रार्थना करा का आजचा जो स्ट्रगल आहे हा इथं संपावा. आमचं ते लिकेज सगळं मिटवावा म्हणजे आम्ही आता मोकळे होऊन जाऊ. लई असं सळून गेलोय आम्ही डायच्या पाईपाला. आणि सगळे कमेंट करून म्हणताय का ते पाईपाला अरे रेडिओचं शोरूमच नाही रस्ते तर बदलायचं कसा. अल्ट्रेशन शिवाय पाऱ्याने आता आम्ही अल्टर केलाय. बघू आता काय बोलते करू नियोजन लावू. दादा येत आहे आता ही हाय पण त्याला गॅस वेल्डिंग करते इलेक्ट्रिक वेल्डिंग करत्या त्याच्यामुळे थांबायला लागतो. तर बघू शकता आम्ही अजून अर्धा तास झाला डाऊन ते अजून आले नाही. नळी व्हिडिओ पडली आपली आणि इतका मोठा मॅटर झालाय. माझ्याकडून टाकी युट्यूबचा कालचा व्हिडिओ टाकलाय तो ट्रॅक्टर काढायला पुला खायला डिलीट झालाय. आता तेच बोलणं चालू युट्यूब वाल्यांसोबत. आता काय बघू काय होतं काय नाही. डोकं पडले रे एक तर एक टेन्शन काय वाढवे रे बाबा नको रे नको. सळ आला रे सळ काय वाढवे अरे काय निंदू फिरवलं काहून नाही आमच्या. बघू बा त्यांचा मेस आलाय थँक्यू. आता बघू काय होतं काय नाही. थँक्यू फॉर द लिंक. आता बघू काय म्हणते काय नाही. झालं रिकॉर्ड तर बरं होईल नाही तर लय अवघड होणार आहे. चांगला व्हिडिओ चालला तर लेट झाला रे अवघड. बघू शकता पोर एड बसले नळी खोलताय ते येत आहे आले तेवढं वेल्डिंग करू पटकन लवकर आवडून लवकर खाडूसांच्या पुढे खाडूसांनी कसं जायचं आपल्या कापात. बघू आता किती लांब जाऊ शकतो आपण काय. आता व्हिडिओ येऊची म्हणजे हा व्हिडिओ अपलोड पण व्हायला टाईम लागेल थोडासा तर समोर. हो बघू शकता इकडे चहा प्यायला बसलो आम्ही. फायनली आपला व्हिडिओ परत आलाय. थँक्यू फॉर युट्यूब. लय मदत केली ना आपल्या गत मदत केली आणि फायनली आपला एवढा कष्ट नंतर व्हिडिओ परत आलाय. तुम्हाला बघू शकता तुम्हाला दाखवतो व्हिडिओ माझा व्हिडिओज पुढे गेला बघू शकता. हा तो व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ येतो हा डिलीट झालता तो वापस आलाय. लय भारी वाटलं मला इतकं म्हणजे नाही तर मला पुरा मूड झालता. मला चहा सोडला मी व्हिडिओ जो आला मी करता चहा पिलो तर चहा सो नाही पिलो. ठीक आहे ते आले येऊ राहिले अजून 5-10 मिनिट अजून ये ना पाऊस जाऊन भेटतो नाही तर पुढे निघून जातो. काय करणार आहे एवढं थांबून असतं. एवढे वाईट दिवस कोणच नाही यावा. इथं आम्ही 1 ते 1.5-2 तास पण थांबलो या दुकानामध्ये आणि बघू शकता तो भाऊ अजून काय आला नाही. आणि तो म्हणतो आता इकडे पाऊस चालू मला याचा टाइम लागला. आता मी परत नळी फिट केली आहे आणि परत पुढं चालू जिथं गॅस उडून तिथे जायला लागला तर काय पर्याय नाही. तेवढं चालू मध्ये गळलं नसतं तेवढं खोलून काढून असं बी चालू आहे यार. काय करावं माझ्या डोकं बंद पडलंय. अवघड खूप अवघड आहे. हे ट्रॅक्टरने लय सळ दिलाय आपल्याला. आता पुढच्या वेळेस आपण ट्रॅक्टर हा नाही ना दुसरा काहीतरी करू काहीतरी न्यू हॉलंड काहीतरी दुसरा ट्रॅक्टर आणायला लागेल पुढच्या वेळेस आपल्याला. हे पाईप ड्यूसचं मला एक कळत नाही एवढले पाईप कशाला देते जख मारायला. ही पाईप देत नाही साधा ही पाईप द्यायची काय काम. लबरी नळी द्या ना तुम्ही चांगली जाड नळी द्या ना काय अडचण नाही. कुठं पाईप लावून ठेवले काही लावून ठेवले. फायनली आम्ही इथं आलोय श्याम मोटर बॉडी वर्कशॉपला आणि बघू शकता पोरं खोलताय पाईप. इतके वाईट हाल 2 दिवस झाले पाईपाला वेल्डिंगला आम्हाला गेला राहिलोय करताय वेल्डिंग. आता हे खोलायचं वेल्डिंग करायचं पहिला ऑइल घेणार ऑइल टाकून त्याच्यामध्ये टेन्शन नाही आपलं काम मोकळं करू. लय अवघड झालंय आम्हाला असं झालंय ना काय करा काय नाही. ड्यूज फायर आपलं इतका त्रास दिला का भयानक त्रास दिलाय. वेल्डिंग करून घेऊ बघू काय होतं काय नाही. लय खळे रे परमेश्वरा नको एवढे वाईट दिवस नको ना. अहो विचार का दिवसून 2-3 टाइम खोला लागू राहिला आम्हाला. ऋषी काय वाटतं मला अवघड गंतू झाले भाऊ. हात कपडे ना माखले. हात पाय काय नाही माखले कपडे नाही माखले हात आणि कपडे ऑइल काय करणार आता. इच्छा त्या बा कोणताची एवढं ऑइल गळालं नसतं ना. हो जेवढं ऑइल गळालं नाही तेवढं खोलून गेलं. बघू आता काय होतं काय नाही. वेल्डिंग झालं प्रॉपर टेन्शन आणि आम्हाला त्याला चला येऊ कारण खोलूया वेल्डिंग करून घेऊ. ते कापू राहिलो आपण बघ आता कापायचं तर वेल्डिंग करायचं दुसरा. तिथं काय पाहिजे काय परत आधी व्यवस्था फक्त आता आधी नाही हे आरशी आधी नळी त्याला फिट करून घ्यायला लागला आधी पॅक केल्यावरती तुला फिरवायचं. आता मी बरोबर ऍडजस्टमेंट केली. आता असं टाईट करायचं. हा असं टाईट करून घ्यायला अगोदर मग केला लागेल. आता नळी लावून राहिलो आपण खालून घाल खाली टेकून नळी. हा टेकवलीच वाटतं नळी खाली कुठतरी. ओरिंग
जोगाडा सक्सेस झाला ना आमचा, टेन्शनच राहणार नाही. परत आम्हाला म्हणजे डोक्याची कटकटच मिटून जाईल. आधी लावा नट लावा, ओरिंग बिरिंग व्यवस्थित लावा म्हणजे लिकेज राहणार नाही. पुढे जाऊन 5 लिटर वेट ब्रेक घेऊ, वेट ब्रेक टाकून घेऊ म्हणजे ते पण डोक्याला टेन्शन राहतं रे बाबा. सोपं नाही, स्ट्रगल करता फिट करून काका येईन फिट करून आम्हाला नळी वेल्डिंग करून दिली. नळी वेल्डिंग करून दिली आमची प्रॉपरमध्ये एकदम. 100% गॅरंटी आहे, काहीच होणार नाही मला. तुम्ही घाबरूच नका. बघू आता काय होतं काय नाही. रेडी एकदम ओके. पाईप चेक करून पाहिला, असं अल्ट्रेशन केलं आपण बघू शकता. असं अल्ट्रेशन केलंय. आणि हे दोन्ही काका आहे, हे काका आणि भाऊ यांनी आपलं हे करून घेतलं, वेळ करून दिला की एकदम. हे फोटो काढताय, खतरनाक झालं एकदम काम. देवाची कृपा, काय टेन्शन नाही. आता फक्त 5 लिटर ऑइल घेऊ आणि टाकून देऊ म्हणजे टेन्शन नाही आपलं. म्हणजे खतम काम परत. बाबा अवघड रे अवघड. मोका स्ट्रगल लय दमलोय. पुढं आपल्याला एक ऑइलचं दुकान भेटलं, ऑइल घेऊन टाकू 5 लिटर म्हणजे परत टाइम टाकून घेतं का टेन्शन राहणार नाही आपल्याला. बघतो शॉप इड बघतो आता उठतो आहे का यांचं, उठतो टाकलं उठतो त्याच्यामध्ये ऑइल आणलं आपण हायड्रोलिक टाकू. ट्रॅक्टरमध्ये टाकून देऊ म्हणजे पत्ते संपून जातील. टेन्शन राहणार नाही, एक वाढवायची काम होणार नाही. लय स्ट्रगल लय दमलो आज, मोकार दमेले. काय करते काहीतरी करावं लागेल. डोकं कुठं काहीतरी केल्याशिवाय काही होणार नाही. टाकू आता त्याच्यात आपण. नळी आणली हारशीने परत. आता एकदम ओके चेक केली. आता ही लावून घेऊ तिथं अशी. दाखव रे अशी नळी, अशी नळी ठेवून घ्यायची मागं. झालंय प्रॉपर, काय टेन्शन नाही. खूप बी मिटली एकदाची डॉक्टरची. ते गोड वाटलं आता ऑइल टाकायचं निघायचं आपलं फक्त. त्यांची काय घेऊन आपण आता म्हणजे आपलं खूप बस मिटून जाईल परत. बघा माझ्या घेते माझ्या मिटलं ना कटकटी. फायनली कटकटी मिटले आपल्या डॉक्टरच्या. बघा हारशा पण खुश, सगळे खुश. हात धुवून घेऊ निघू. वैताग झाला एकदम, वैताग एकदम वैताग झाला. म्हणजे इतकं जाम झालं आम्ही आज ना. काहीतरी 2 दिवस पुरं स्ट्रगल चालू आहे जीवनात. दुसरं काहीच नाही, एवढं वाईट झालं. ठीक आहे आपलं पाऊ ऑइल भेटलं तरी टाकून घेऊ जागो. 5 मिनिटामध्ये टेन्शन राहणार नाही परत. बघू शकतात हारशा काही एलंकिटी होतो का ना मध्ये. चेन लाव लागे ना, स्विच असेल तर मार्ग सापडतो बरोबर लागते. झालं फायनल फिटिंग. आता याला साऊंड ऐकायचं एवढं ऐकून निघू. फायनली सगळे कुठं मिटले ना. आपण झालो आता मोकळे जायला. ठीक आहे जाऊ आता पुढं. खाटूश्याम केली, खाटूश्यामजी महाराजला चालला होता खाटूश्यामला, तिकडे जाऊ. बघू आता परत 12 घेऊन गेला. आज काहीच प्रवास नाही. दररोजची कुठं झाले आमचे भाऊ, त्याच्यामुळे लय अडचण राहिली. आता पुढं जाऊ. बघू काय ना युट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचा आहे, फेसबुकला अपलोड करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड झाला तो रिकवर केला. लय कुठं नाही सगळं आपण आज कुठे काहीच होऊ नये. चला भेटू पुढं आता. तर पोहोचलोय आपण आता खाटूश्यामला, श्री खाटूश्याम. जाऊ पुढं मोकार गर्दी आहे. हो आता काय होतं पुढं तो. हो जाऊन द्या त्याकडे ट्रॅक्टरला, पण आपण घालणार. रिक्षावाला धक्का लागला तर आम्हाला काहीच नाही, पण रिक्षा 100% पलटी होईल. जा मावशी जा. जाऊ द्या लवकर जायला लागल. पुढं खूप दूर राहायचं अजून आपल्या. बघू आता कुठं जाऊ ट्रॅक्टर आपला. मंदिरापर्यंत जाईल तर लय भारी काम होईल. इकडे या गेट फोटो काढायसाठी जास्त गर्दी, दुसरं काय विषय नाही. बघा ना प्रत्येक लोक नुसते फोटो काढून राहिले. सगळेच फोटो काढत आहे. लोक पहा कसे पाहतात. किती वेळ लागल मंदिर पुढे आपला काहीच कल्पना नाही. तिकडं लावतोय तिकडं लावू जाऊ दर्शनाला. लोक नुसते फिरून पहा ट्रॅक्टर का. हे असे ट्रॅक्टर पाहते म्हणून नजर लागते काय, आज काय म्हणायचं नाही. चला बघू शकता निघलो आम्ही आता दर्शन करून. बाहेर पार्किंग ट्रॅक्टर बाहेर काढलाय. बघा आता ही गर्दी किती आहे. ट्रॉफिक पूर्णपणे जाम आहे.
विषय खूप हार्ड आहे. आता हे स्कॉर्पिओ वाल्याचं काय म्हणणं आहे, काय कळा ना मला बी. हा तरच म्हटलं असं काय हो राहिलं. आपले साऊंड जाऊ दे, लोक तिथे खतरनाक पाहिजे टाका माका. बघू आता काय जातं कसं आहे की नाही आपलं काय माहिती बघ. जा चला क्लच दाबून ट्रॉफिक पायाची रॅक नस तुटायला फाटकन फुटून जाईल कधी. आता फुगा का खाटकन फोडतो आपल्या ही डिझेलची नळी कशी फुटली फाटकन. सॉरी याची तशी नळी फुटला ती गुडघ्याची. वाटीची डिश व्हायला बस नाही दादा. चला आता जो ट्रॉफिक बाहेर निघू. बघू शकता आता इथं आपण ट्रॅक्टर लावतोय या इथं माग. ट्रॅक्टर आधी लावायला नाही म्हटले. क्या आता इडो ट्रॅक्टर लावलाय आपण. आता बघू आता काय पार्किंग आधी नाही बोलले त्याला म्हटलं आम्हाला करू द्या पुढे जागा नाही उगाच वाढू करू नका. गाडी निघाल का मागून रे तू पार्किंग केलं गेट बंद झालं. झाले आमचं दर्शन एकदम प्रॉपर ओके. बरं वाटलं आताशी. हो भाई मंदिर बंद होण्याच्या 2 मिनिटापूर्वी दर्शन घेतलं. हा ना ओके ठीक आहे बरं. आणि त्याच्यानंतर पोरीट थांबलो आहे. परत पाऊस सुरू झालाय. दर्शन एकदम ओके झाले. एकदम ओके मध्ये लावले. आम्हाला बघू आता काय होतं काय पुढे जायचं ट्रॅक्टर निघून गप. तर बघू शकता हर्षने काय खेळतात केले. ही किसकी आहे गाडी पा पैज खेळ पा. हा पा खेळ लहान पोरासारखं वागत आहे पोरे बा. नको ना आलू कशाला राहती गाडी. डान्सिंग कार नको ना. डान्सिंग कार चला 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 जाऊया दर्शन. इथं ट्रॅक्टर थांबवला आपण. इथं जागेवर शोभवलं. भूक लागली ती ही ट्रॅक्टर थांबवला. जेवायचं प्लॅन आहे. हर्षात काय नाही म्हणतो जेवायला. मला भूक नाही म्हणतो पण आपण जेवणार नाही. तू उपाशी राहणार पाहिजे का. अरे जेवून घे तू. रात्री 12 वाजे तिथं जागा राहायला लागत. तर आपण या हॉटेल थांबलो जेवायला. जेवण झालं एकदम प्रॉपर. निघालो आता. मध्ये व्हिडिओ काढत होतो पण मध्ये 2-4 फॅमिली बसत होत्या म्हणजे लेडीज लोक होत्या. त्याच्यामुळे म्हटलं बरोबर नाही वाटत त्या गोष्टी थांबवून घेऊ म्हणून काय व्हिडिओ काढला नाही मध्ये. आता इकडून सगळं जाऊन चालू आहे. इकडून लेफ्ट मारला पुढं सगळं डायरेक्ट आपण जिंद आणि कथेल. मग त्या मार्गे आपण चंदीगडला जाणार आहे. चंदीगडमध्ये जाऊन ठरवून आपली आधी मनाली जायचं का शिमला जायचं. आता जाऊया पुढं. निघायचं का निघायचं मला लेट्स गो. बरसात के दिनाए मुलाकात के दिनाए. हे बघा मित्रांनो किती पाऊस झालाय खाटू श्यामला. खूप पाऊस भयानक पाऊस. अक्षरशः आलं तर कोरडं होतं ना. आता पाणी मावा नेड एवढले पाऊस झाले. सोपं नाही ना भाऊ. दर्शन एकदम प्रॉपर झाले आमचे. दर्शनाच्या बाबतीत काहीच खंत नाही आम्हाला. फक्त आता डायरेक्ट कथेल जीद कथेल चंदीगड शिमला. आता तेच टार्गेट आहे. रप्पा रप कापायचं राहणार. आता रप्पा रप लेट्स गो. तर आता आम्ही या गावात आहे. काय गावाचं नाव काय आठवणा मला पण मग काहीतरी पलसाना म्हणून गाव आहे. या गावातून चालतो. इकडे साऊंड मध्ये कूलर आणि ते काढून राहायचं म्हणून थांबायला लावलं गर्दी. गुगल मॅपचा भरोसाच नाही कुठून जायला लावलं काय नाही अवघड. बघूया आता कसं काय होतं काय किती वेळा होतं काय निघाल इकडून गावाच्या बाहेर चांगलं रोडे. तर आता परत आपण एकदा बॉग घेऊन चाललोय. आज उरशाला परत दाग फुटला आता कालच्या सारखा. परत याच्यात अडकतो काय म्हणलं बॉग द्यात. त्याच्यामुळे आम्ही तिकडे आधी टॉकूनच पाहून घेतलं जातो काय. पण मग एकदम मोठे ट्रक झाली निघून जाऊ. हे काय बघू शकता पाणी पाणी प्रॉपर तरी एवढं पाणी आपल्याला वरून पत्रे तरी एवढं पाणी येईल म्हणजे नसतं तर किती असतं. आणि आपण कागद घेऊन टाकले जे आपले इडलं मटेरियल कमी करत. आता इडलं लाईक मटेरियल तर महाग राहील. बहुतांश मटेरियल महाग राहील. त्याच्यामुळे महाग जागा मोठी. चला आता जाऊ पुढं. कळलं काय अशा या ईव्ही गाडी घेऊ नका जाऊ. असं राहतं. वेळ चुकला होता बाय मिस्टेक. अवघड आहे तोच खेळ. एवढा पाऊस पडलाय तरी मोकार गरम होतो इकडं.
म्हणजे उन्हाळ्या म्हणजे ऊन असलं तर एक मरण येतं रे भाऊ. असं वाटतं पाऊस पण नको आणि असं वाटतं पाऊस पण पाहिजे. नसल्यावर गरम होतं ना, असल्यावर ट्रॅक्टर चालवता येत नाही, एवढे हाईट आले. नुसतं काम पुसायला लागो सारखा. एवढा अंदाज धुन पाऊस झालाय ना, तर कागद खाली करायला थोडा टाइम नाही भेटला. एवढा अचानक महिना पाऊस पडलाय. बघू शकता आता आम्ही चाललोय इकडं पुढं चंदीगडकडे चाललोय. विमानल्या रस्त्याने भारी रोड आहे, पण त्या आईला पावसाने एवढं काळी गेली का भयानक. खाडूसा निघलं पण 2 ते 3 टाइम पाऊस लागलाय. अवघड परिस्थिती भाऊ, बघा वाजतं कसं. आम्ही आता चंदीगडकडे चाललो होतो आणि चल गावाच्या पुढे बघू शकता या वावरात इकडं इतके मोर आहे. बा पा मोर किती आहे इकडं, पा मोर बीर सब आहे. इकडं पण किती खतरनाक आहे बा. इकडं 3 आहे, पुढं 2 आहे. हे लांडोर आहे आणि ते तिकडं 2 मोर आहे. खतरनाक दिसत आहे एकदम. लोकेशन पाहणं कसं आहे, वावर पाहणं काय ना कडक वावर आहे. भारी वाटतं बरं का. राजस्थान मी तर म्हणतो भारीच आहे. आणि इतकी पण काही कमी नाही पाऊसच इकडे बरं का. असं लोक म्हणतात राजस्थान म्हटलं नुसतं पाणी पाणी, नुसतं वाळू. डेझर्ट बिझर्ट काय राहत नाही एवढं. डेझर्ट असं लिमिटेड ठिकाणी आहे, बाकी शेती होती राजस्थानमध्ये. आता साधारणपणे 6 वाजले. आपण 1.5 तास चालणार आहे. 1.5 तास जिडो पोहोचू. त्याला काहीच करता येणार नाही. बघू आता कडो जायचं काय. आज आपल्याला पाऊस आणि नळीचं काम झालं आणि खाडूश्यामाचं दर्शन घेतलं मोठा टाइम पाहता. बाकी एकदम प्रॉपर हे गावातला रस्ता आहे बरं एकदम. पहा ना गावात बिवा रस्ता राहतो. आणि इकडे मेसीला चालतो. मेसी फर्ग्युसन 241 लय बेकार, लय नाच चालतो. लय म्हणजे चालवतो म्हणजे खूप विक्री यायची. बघू शकता असं पॉश काय सीताराम काहीतरी मंदिर इथे. आणि हा ते बघा किती पॉश मंदिर सुद्धा बांधून ठेवले एकदम मस्त भारी. राजस्थानमध्ये झाडांची चांगली काळजी घ्या. झाड तोड खूप कमी इकडं, म्हणजे बांधवर झाड तोडती नाही. इकडं बघा तुम्ही डायरेक्ट वावरात झाड आहे. डायरेक्ट वावरात झाड आहे ना. आपल्या काय असं राहतं झाड वावरात झाड उगलं का डोळ्यात सलत आहे. जागा पुरडी आणि त्याला दणादण तोडा सुरुवात करते. 5 झाड आहे इकडे बी. तुम्हाला दाखवतो पुढे गेलं कुठतरी एक झाड बीड मस्त. आम्ही आता खोहगाव मध्ये, खोहगाव म्हणून एक गाव आहे आणि पाणी घ्यायचं होतं म्हणून चालू होतं पाणी भरायचं काम. हारशा पाणी भरलं. हारशा पाणी घे पटकन भरून. हारशाला ताण लागली ती तो पाणी भरतोय. आणि बघू शकता आम्ही इकडे चालताना इकडे आम्हाला ट्रक दिसली. जागा शाकाट हो, जागा जळून जाईल ट्रक, काहीच राहील नाही. डायरेक्ट काम 25 आहे. म्हणजे इंजिनचं सगळं जवळ टायर चौकडच काही राहिलं, म्हणजे लाबराची जी वस्तू आहे ना ती काहीच राहिली नाही. काय करावं ट्रकला, काय करावं या अशा अपघात आयला समजत नाही. अवघड खेळ. त्याच्यामुळे सांगतो इन्शुरन्स म्हणून घ्यायचं कधी जर कसं. घे कसा होता. हा तो कमीत कमी अर्धा किलोमीटर आहे बिना हात सोडून ना. अवघड रे हे राजस्थानचे लोक डेंजर. मागच्या चित्तोडला लाच झाला आम्हाला. एक जण कमीत कमी 4-5 किलोमीटर बिना हात लावायची, हँडल हात लावायची गाडी त्यांचं. ऍक्सिडेंट कसं काय पाहायला होतं काय ते समजत नाही. बघा हारशा पाहता वर गेला पाहायला म्हणजे अरे पुरी ट्रक जळली त्याच्यामध्ये काय राहणार आहे. बघू शकता मध्ये काहीच नाही राहील, पार कोळसा व्हायला. अवघड आहे रे भाऊ. असा आवाज पण सांगू शकता कोणी ट्रक किती वर्षापूर्वी जळले. जर कोणी इकडे जवळपास सांगा मालिक ट्रक किती वर्षापूर्वी इकडे पडेल. नाद करते काय हो असं. तर आम्ही या गावात आलोय आता. इथं पंप आहे की नाही बघायला लागला, सोय करायला राहायची.
आणि या गावात काय विषय मी पाहिलं विचारत धूर तर नाही म्हणा. हा ए काय रे मोबाईल घेस कर नाही रे ते दिसे ना ते दूरमुळे मला. धूर नाही तो मग काय दुःख आहे. दुःख आहे पण ते दुःख कसं माहिती का चिकटी चिकट असं लटकत आहे अंगाला तेलकडे अंग झालं स्टिक का दुसरा नाम काय दे ना फिविस्टिक दुसरा नाम काय दुःख. दुःख तर ते असं लटकू राहिलं अंगाला. आणि चहा प्यायचं मूड झाला परत एकदा. लई सळलोय म्हणजे असं ना अक्षरशः आज आम्ही सकाळी निघलो. आज सगळ्यात लवकर आत निघलो असेल आपण सगळ्यात लवकर आत निघलो 8:15 8:15 वाजता 8:15 आम्ही निघालो. त्याच्यानंतर 2 तास आमच्या ठिकाणी टाइमपास झाला. त्याच्यानंतर परत दुसऱ्या ठिकाणी 1 तास झाला म्हणजे 3 तास आणि जवळपास खाटू श्यामला 2 तास म्हणजे 5 तास तर फक्त आमची निसते. याच्यात टाइम 1-2 तास दर्शनाला गेले आणि 1.5 तास 3 तास म्हणजे दर्शनाचा नाही काय विषय म्हणजे इकडं फक्त बाकीचा विषय जो कोणचा का 2 तास ते फिटर चाललं नाही ते वेल्डिंग करणार. दुसऱ्या ठिकाणी वेल्डिंग केलं ऑइल टाकलं ते 1 तास गेला म्हणजे 3 तास ते वेस्टेज गेले आणि 2 तास गेले जवळपास 5 तास झाला. 5 तासानंतर आम्ही जवळपास 150 किलोमीटर काढलं ते 150 मी सकाळी 8 नंतर 5 सोडून द्या म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 1, 2 ते 8 आता 8 वाजले शार्प 2 ते 8 म्हणजे 3, 4, 5, 6, 7, 8 6 तास आम्ही जवळपास 150 किलोमीटर आलोय. आणि रस्ता चांगला असताना गाडी अडचण आली. आता बघू इकडे जस्ट थोडंफार राहिलंच ते. आणि त्याच्यामध्ये आपण समजा ट्रॅक्टर थांबवला फोटो काढले काही गोष्टी आपल्या उदरनिर्वाहाच्या गोष्टी केल्या. उतर मग तू मी तेव्हा पाय धरून ठेवला पाय धरून ठेवते ते पाय राहतो मला उतरता येत नाही मग पाय खोलून तू दे ना आण पहा ना देवाच्या काठीला आवाज राहत नाही पाय लगेच लागलं डोक्याची. ठीक आहे चला बघा खोलायला पाय पण त्याला वेगळं ग्राइंडर लागेल का आपल्याला. ठीक आहे तर पाहतो काय सिस्टम. चहा प्यायचं परत सगळं चहा बी पिऊ. तर बघू शकता बसलो आता आपण परत चहा बी पिलो निघालो. आता इकडून आपल्या समोर अजून 6 ते 7 किलोमीटर जायचंय. सॉरी 7 किलोमीटर जायचं आपल्याला 6 ते 7 किलोमीटर मग आपली राहायची सोय लागू शकते. बघू शकता हे ट्रॅक्टर लावलाय आपण आता आणि ऋषीबाई अजून वरच बसले खाली. या उतरूच नाही वाटलं असं घाम आला काय गरमट राजस्थान बोलते भाई. काय विषय निवडून आपलं फक्त 15 किलोमीटर आपली आता हरियाणा बॉर्डर राहिली आणि आपण उद्या 15 म्हणजे काय एक 20-25 मिनिटात आपण उद्या हरियाणाची बॉर्डर राजस्थान सोडतोय हरियाणामध्ये येतोय. ठीक आहे याच ठिकाणी आपण आलोय आता. इकडे टेंट लावू इकडे स्वयंपाक करून इकडे टेंट लावू. हा रस्ता आहे पण हा रस्ता आहे बंद आहे. जसा ते बोलले बंद इकडे काय अडचण तुम्ही इकडे मध्ये झोपा पण मग थोडी कंपनी टायरची त्याच्यामध्ये मध्ये आवाज राहील त्याच्यामुळे बाहेर झोपू म्हटलं काय अडचण नाही. MRFची आहे बा नाव असेल MRFचे MRFची कंपनी. इथे थांबू स्वयंपाक करू पुढचं जाम झालं. आज पावसानं लय जाम केलं आणि ते 2-3 तास मध्ये वेळ गेला त्याच्यामुळे अडचण नाही आम्हाला. नाही तर आज खूप आम्ही आज 100% हरियाणा इंटरव्ह्यूमध्ये मस्त हरियाणात म्हणजे जवळपास 100 किलोमीटरचा अंतर वाढला 100%. आणि तरी आम्ही अक्षरशः आज एवढं करून सुद्धा आम्ही 150 ते 170 किलोमीटर चाललो. एवढं करून सुद्धा चाललो असं 150-170 किलोमीटर चालू 100%. ठीक आहे तर हर्ष गेला मध्ये काहीतरी हातपाय धुवायला तो आला तिकडे लगेच सुरू हो जायला तांडव. आपल्या हर्षलबाई चालू इकडं आचार्य द किंग आचार्य द हर्षल सूर्यवंशी म्हणजे पिक्चरचं नाव नाही सूर्यवंशी याचं आडनाव आहे सूर्यवंशी. त्याच्यामुळे तुझा कांदा बिंदा पोरतू राहिला तर आपण तुम्हाला एक मध्ये खतरनाक टायर वाचतो. वेगवेगळं टायर एकदम खतरनाक MRF मध्ये. बघू आता टायर आईच्या गावात रे हे बाबा हे टायर काय ऋषी तो निरस तर काय गरम खूप होतं दादा. हे बाबा हे काय हे जाऊ दे मर दे. माझी उंची 5 फूट 4 इंच आहे. हे बघा हे बघा म्हणजे समथिंग 6.5 फूट 6.5 फुटाचा टायर आहे. 6.5 फुटाची उंची बाप. और अजून एकदा तुम्हाला रेडियल टायर बघा. ही रेडियल कोई नहीं है हे लोडर काय ही टायर बघा मग जवळपास 5 फुटाच्या आसपास असेल. ही 5 फूट उंची आहे. हे टायर आणि हे टायर जर अक्षु दादा नवीन ट्रॅक्टर घेऊन आपण जर टाकलं पुढच्या वर्षी जो एक हे एक टायर 5 लाखाचं आहे. ओ बाबा
नाद करती काय अशी टायर जर असं टायर जर आपल्या ट्रॅक्टर टाकला तर कसा ट्रॅक्टर दिसेल? भाऊ ट्रॅक्टर नाही ते डायरेक्ट काहीतरी दिसून जाईल डायरेक्ट एकदम फुल एकदम इथं डिस्क राहील आपली म्हणजे अक्षय दादा म्हणजे ऍक्सेल आपलं बरं अक्षय दादा असं टायर मागं टाकावं लागेल, तसं टायर मागं पुढं टाकावं लागेल तेव्हा मार्केट. तर यांचं इथे रिपेअरिंगचं काम इथं चालतं यांचं. आणि इकडं एक अशी रिमोट टायर इकडं होत्या, इकडं अशी रिमोट टायर होता. हे डाय कुठं ही बी डाय याला डाय म्हणत्या. त्याच्यातलं टायर घसून घिसून त्याच्यात टाकी द्या याला डाय म्हणत्या. ही एक मोठी डाय आहे आणि ही त्याच्यापेक्षा मोठी डाय आहे. बाकी टुप्पं बिप्पं सगळं मोकार पडेल लागल तेवढी. आणि अरे मला हे टायर पाहिलं माझ्या डोळे पांढरे झाले, बरोबर डोळे पांढरे म्हणजे विशेष नाही तो. हे टायर पा हे लोडरला राहतं. अरे हे टायर पा माझं हे टायर बसवायला लागतंय रे. जिंदगीत आयुष्यात आपण येतं तरी ह्या टायरचा डेमो घेणार आणि हे टायर आपण ट्रॅक्टरला 100% बसून जाणार. बघू शकता हे बिकिटेज टायर आहे. ही साईज काय 29 5 25. आजपर्यंत एवढं टायर कोणी बसवेल नाही भारतात. आजपर्यंत भारतात एवढं मोठं टायर कोणी बसवेल नाही. तर आजपर्यंत एवढं 29 नंबर टायर 29 5 25 टायर हे आजपर्यंत ट्रॅक्टरला कोणीच बसवेल नाही. हिस्ट्री. अरे टायरची जांभी बघा रे बघा. साधारणपणे बा एक हित 2 हित 3 हित आणि जवळपास 1 बोट. जवळपास 2.5 ते 2.5 फुटाच्या आसपास याची रुंदी आहे. आणि याची उंची आहे जवळपास 5 फूट 6 फुटाच्या आसपास ही उंच आहे. नादच खोळा. बघा टायर बसायचं काम चालू आहे. लय जोड राहील टायरला थोडा. आता एक घसल हे टायर पुढं घसून जाईल. आता हे टायर घसू राहिले त्याच्याकडून त्याच्यावर पट्टी कोण होती नंतर लावती एक लेवलमध्ये घसू राहिले. तर अशा प्रकारे टायरमध्ये चालू आहे सिस्टम. पूर्ण प्रोसेस दाखवायला खूप टाइम लागून जाईल. त्याच्यामुळे आपण काही एवढा मोठा व्हिडिओ करला नाही. पण एवढे मोठा आहे आपण जिंदगीत पहिल्यांदा पाहिले. भयानक काम आहे. हा आपलं इकडं काम चालू हर्षेचं बघू शकता. याचं तो घेऊन राहिला बनून ट्रॅक्टर ओके. जे काय बनवून तिने काय बनवलं रे चना मसाला. ठीक चना मसाला बनवला आहे. तेवढं जेवू आता मस्त चना मसाला झाला एकदम क्लिअरमध्ये. जेवण करू आणि झोपून घेऊ. व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमी करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. सपोर्टची खूप मोठी गरज आहे. भेटूया उद्या.